नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले जाते. तर यंदा 6 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेचे आपण व्रत करत असतो, सेवा करत असतो. याचे पुण्यफळ आहे हे दुप्पटपटीने प्राप्त होते. या दिवशी चंद्र जो आहे हा आपल्या 16 कलागुणांनी जे प्रकाश आहे तर तो दुधावर टाकत असतो. जे आपण दूध 12 वाजेपर्यंत तयार करत असतो त्या दुधामध्ये आपले प्रकाश जो आहे तो टाकत असतो. म्हणून ते दूध जे आहे ते अमृतासमान बनत असते. जेव्हा आपण हे अमृतासमान जे दूध आहे ते मुलांना खाण्याकरिता देत असतो किंवा सर्व घरातील सदस्यांना खाण्याकरिता देत असतो, तेव्हा त्यांच्या मनामध्ये सकारात्मकता तयार होत असते. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असते. या दिवशी माता लक्ष्मी पाहत असते की आपल्यासाठी कोण जागे आहे किंवा कोण सेवा करत आहे, तर हे बघत असते. या दिवशी माता लक्ष्मी, इंद्रदेव आणि श्रीहरी विष्णूची एकत्रित पूजा केली जाते. चंद्र जो आहे तर हा या दिवशी परिपूर्ण असतो आणि आपल्याला अमृतासमान तेज प्राप्त करून देत असतो. तर अश्विन महिन्यातील पौर्णिमा शरद पौर्णिमा तसंच कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. यावर्षी शरद पौर्णिमा सण 2 दिवस साजरी केली जाणार आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचे थेंब खाली पडत असतात. शरद पौर्णिमा हा हिंदू धर्मामध्ये एक प्रमुख मोठा सण म्हणून ओळखला जातो. हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या रात्री आकाशातून अमृतवर्षा होत असते. म्हणून 6 ऑक्टोबरच्या रात्री पौर्णिमेचा योग तयार होत आहे. त्यामुळे याच रात्री आकाशाखाली खीर ठेवावी आणि या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येत असते असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही खीराऐवजी बासुंदी ठेवण्याची प्रथा देखील आहे, ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर 7 ऑक्टोबरला उदय तिथीनुसार हा सण साजरा करण्याची प्रथा असल्यामुळे या दिवशी स्नान व दानासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. भगवान सत्यनारायणची कथा आणि महर्षी वाल्मिकी जयंती याच दिवशी साजरी करत आहोत. याच दिवशी साजरी केली जाते. तर लक्ष्मीला समृद्धीची देवी म्हणून ओळखली जाते. असं म्हटलं जाते की अश्विन पौर्णिमेच्या दिवशी देवी सर्वांना समृद्धी आणि यश, संपत्ती, आरोग्य देण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेत असते. या दिवशी लक्ष्मी माताचा जन्म झाला होता. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाला खूप महत्त्व दिलं जाते. याला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते. भाविकांचा असा दृढ विश्वास आहे की या दिवशी देवी लक्ष्मी प्रत्येक घरात येत असते. आपल्या उंबरवठ्याहून सकाळी 6 नंतर आणि संध्याकाळी 6 नंतर येत असते. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून दिवसभरामध्ये आपल्याला कोणालाही कोणत्या गोष्टी चुकूनही द्यायच्या नाही. त्याचबरोबर या दिवशी नारळाचा खूप प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, चला तर जाणून घेऊया. श्रीहरी विष्णूचा अवतार असलेला सत्यनारायण देवाला हा दिवस समर्पित असतो. या दिवशी पूजा करण्याबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान व दान करायला खूप महत्त्व दिले जाते. तर या दिवशी सोमवार आल्याने हा दिवस भगवान शिवशंकरांनाही समर्पित केला जातो. प्रत्येक दरवर्षी आलेली पौर्णिमा ही वेगवेगळी असते आणि त्याचं महत्त्वही वेगवेगळं असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आर्थिक आणि सामाजिक प्रगती होण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सेवा केली जाते. या दिवशी रवियोग जुळून आलेला आहे, लक्ष्मीयोग जुळून आलेला आहे. हे 2 योग अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून या तिथीवर जर आपण पूजा करत असाल, श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा जर करत असाल तर याचं दुप्पटपटीने आपल्याला फळ प्राप्त होते. यामुळे आपल्या घरात पैसा खेळू लागतो, घरात सुख, संपत्ती, ऐश्वर्य नांदत असते. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये करण्याकरिता काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तर आज सोमवार या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने घरातील संपूर्ण दारिद्र्य संपेल आणि एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच 7 पिढ्याचे दारिद्र्यही नष्ट होण्यास मदत होईल व हा उपाय केल्याने तुमच्या सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकर दूर होतील. साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. असा खूप प्रभावी उपाय जो आहे हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका.
तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळीही करू शकता. तर कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते. ही तिथी आल्यानंतर आपल्या संपूर्ण भारतामध्ये 12 वाजेपर्यंत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. काही ठिकाणी गरबा खेळला जातो आणि काही ठिकाणी सर्व एकत्र मिळून दूध आटवत असतात 12 वाजेपर्यंत. पहा, जेव्हा प्रदोष काळ असतो त्या वेळेमध्ये तिन्ही सांजेला जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येत असते, 6 वाजता उंबरवट्यावरून आपल्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करत असते त्यावेळेस जर आपण हा उपाय केला तर लक्ष्मी प्रसन्न होते. तर आपल्याला हा उपाय 6 ते 12 वाजेपर्यंत करायचा आहे. तर पहा, हा जो उपाय आहे हा खूप प्रभावी म्हटला गेलेला आहे. म्हणून हा उपाय आपल्याला का करायचा आहे? हा उपाय केल्याने श्रीहरी विष्णूबरोबरच आपल्याला चंद्रदेवाचाही आशीर्वाद लाभत असतो. आपल्या कुंडलीमध्ये चंद्रदोष असेल किंवा ग्रहदोष असेल किंवा गुरुदोष असेल तो कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. तर पहा, आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात किंवा कुंडलीमध्ये काही दोष असल्यामुळे आपल्या लग्नामध्ये किंवा आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होतात. हातात काम घेतलेलं पूर्ण होत नाही. जेव्हा हातामध्ये आपल्या 500 रुपये राहतात तेव्हा नकळत कळत आपल्या हातून हे 500 रुपये निघून जातात. आजारपणामध्ये एवढे पैसे खर्च होतात की एका पाठोपाठ एक आजारी व्यक्ती पडला की दुसराही व्यक्ती त्याबरोबर आजारी पडायला लागतो. म्हणून आपल्या हातामध्ये जो पैसा आहे तो कधीच टिकत नाही. याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी व धनप्राप्तीसाठी आणि वंशवृद्धीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. काही घरामध्ये पैसा भरपूर कमवतात पण पैसा घरामध्ये टिकत नाही. कष्ट करूनही, मेहनत करूनही याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. तर पहा, घरामध्ये एखाद्याच्या भरपूर पैसा असतो पण पैसा असूनही घरामध्ये शांततेचं वातावरण तयार राहत नाही. घरामध्ये मन स्थिर राहत नाही. आपल्या घरामध्ये सतत वाद विवाहात कलह असतो, ज्यामुळे याचा प्रभाव जो आहे हा लहान मुलाबाळापासून तर मोठ्या मुलाबाळापर्यंत होत असतो. म्हणून जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय केला तर धनप्राप्तीचे योग जे आहे ते जुळून येतात. सर्व कामात यश आपल्याला मिळू लागते. राहिलेले आणि अडलेले कामं जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होत असतात. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते. इच्छा पूर्ण व्हावी त्यासाठी खूप धडपड जे आहे ती करत असतात. पण कितीही धडपड करूनही, कष्ट करूनही आपल्याला याचा फायदा होत नाही. म्हणून आपल्या मनातील लवकरात लवकर इच्छा पूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा, सर्वांनाच माहिती आहे की घरातील नकारात्मकता, अंधार दूर करण्यासाठी आपण दिवा हा लावत असतो. दिवा लावून देवाची पूजा केली जाते. या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून दिवा सकाळ संध्याकाळ देवाजवळ, तुळशीजवळ हा लावला जातो. असं म्हटलं जाते की देवाजवळ आपण दिवा जेव्हा लावत असतो तेव्हा देव प्रसन्न होत असतात आणि घरातील आणि जीवनातील आपल्या काही शत्रुपीडा आहेत, नकारात्मकता आहे ती दूर होते. दिवा लावल्याने आपल्याला सभोवतालचा जो परिसर आहे तर तो अंधार दूर करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे. दिव्याला प्रकाश देण्याचं एक साधन म्हटलं गेलेलं आहे. म्हणून या दिवशी दिवा लावल्याने आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार होत असते. म्हणून संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्राप्त होतात, तसंच नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते. म्हणून हा दिवा लावल्याने लक्ष्मी, कुबेर, श्रीहरी विष्णू बरोबर चंद्रदेवही प्रसन्न होतात. तर हा दिवा लावल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबावर कधीही विघ्न, दोष, नकारात्मकता येत नाही. आपल्या घरावर सदैव माता अष्टलक्ष्मीचा वास असतो. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी पौर्णिमा आलेली आहे ही चारही देवाला समर्पित केली जाते. म्हणून या दिवशी संपूर्ण 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद लाभण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय जो आहे, जिथे आपण पूजा मांडलेली आहे चंद्रदेवाची, माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची, सत्यनारायणची पूजा मांडलेली आहे, तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्वात प्रथम आपल्याला एक दिवा मातीचा किंवा निरंजनी तुम्ही इथे घेऊ शकता. त्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत, तूप टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर इथे उपाय करण्यासाठी आपल्याला एक धातूचा किंवा पंती जी आहे मातीची ती घ्यायची आहे. पितळीची निरंजनी इथे घेऊ शकता किंवा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. तर पहा, आपण दिवा जो घेतो तर तो तुटलेला नसावा, व्यवस्थित असायला हवा असा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 2 कापसाची वात जी आहे ती लावायची आहे.
तर या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तुपच टाकायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडीशी हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे. यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा शुद्ध जल असेल तर ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, एका प्लेटवर आपल्याला या हळदी कुंकाच्या साहाय्याने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर स्वस्तिकमधील 4 बिंदू आणि कड्याच्या 2 लाईन आवर्जून काढायच्या आहेत. याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही, कारण स्वस्तिकच्या ह्या मर्यादा म्हटल्या गेलेल्या आहेत. स्वस्तिक हे शुभ आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते. त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये धने जे आहे तर ते मूठभर ठेवायचे आहेत. तर धने आपल्याला एवढे टाकायचे आहेत की जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे ते पूर्णपणे झाकायला हवे. त्यानंतर या प्लेटवर आपल्याला धनावर धने जे टाकलेले आहेत तर त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. इथे 11 मूग आपल्याला घ्यायचे आहेत. तर या दिवशी सोमवार आल्याने माता लक्ष्मीबरोबरच हा दिवस भगवान शिवांनाही अत्यंत प्रिय असतो. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. गणपतीची पूजा केल्याने आपल्याला ज्ञान व बुद्धी प्राप्त होत असते. आपण जे पैसा कमवत असतो तर त्याचे ज्ञानसुद्धा कुठे कमवायचे आहे, कसे कमवायचे आहे व पैसा हातामध्ये कशा पद्धतीने येतो तर याचं ज्ञान जे आहे ते गणपती बाप्पा आपल्याला देत असतात. म्हणून त्यांना आवडणारे हे जे हिरवे मूग आहे याचा उपाय जो आहे तो या दिवशी केला जातो. तर असं म्हटलं जाते की दिव्यामध्ये हिरवे मूग टाकल्याने भगवान शिव व गणपती बाप्पा आपल्यावर खूप प्रसन्न होतात. आपल्याला जे हवं आहे ते लगेचच आपल्याला मिळत असते. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लवंग टाकत असताना आपल्याला श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. अशा 11 जे मूग आहे ते टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यात एक लवंग आणि हिरवी वेलची जी आहे ती टाकायची आहे. तर ह्या वस्तू आपल्याला लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या जीवनातील शत्रुत्व कमी करण्यासाठी, कारण लवंग जे आहे ती शत्रुपीडा नकारात्मकता दूर करत असते आणि लवंग जे आहे ही टाकल्यामुळे आपल्याला कोणतीही बाधा तयार होत नाही. आणि हिरवी वेलची जी आहे ही आपल्या बुद्धीमध्ये आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी, माता लक्ष्मीला घरात खेचून आणण्यासाठी ही जी वेलची आहे ही खूप प्रभावी म्हटली जाते. त्यानंतर या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं. त्यानंतर आपल्याला श्री सुक्तम या पठणाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूची आरती संध्याकाळी म्हणायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे हा 12 वाजेपर्यंत तेवत ठेवायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जी आपण खीर बनवलेली आहे तर जिथे सत्यनारायण देवाची आपण पूजा मांडलेली आहे तर तिथे अर्पण करायचं आहे. यामुळे भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकायचं आहे, ज्यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये वास करते. अलक्ष्मी घरातून निघून जाते. म्हणून हा उपाय करून पहा.